आता आमच्याकडे पाणीपुरीचा बेत आहे आणि आमचे पाणीपुरी लवर आहेत निलेश दादा. निलेशला खूप पाणीपुरी आवडतो आणि तो स्वतः त्याने बोलला की मी पाणीपुरी बनवतो दीदी. आज तो मला पाणीपुरी बनवून देणार आहे. सकाळी झाली काय गाजरचा हलवा, आता पाणीपुरीचं झालं आहे. बहिणी जेवढी माझी सेवा करत नाहीत तेवढी आमच्या दाजी आणि त्यांची मुलं करतात. बहिणी काही कामाच्या नाहीत, फक्त बोलायच्या कामाच्या आहेत. तर तो गुळ काढून देतो आणि ही गुळ करणार. ह्या कुकरमध्ये रगडा बनवायचं ठेवलं आहे आणि इकडे आमचा कुक पुदिना करतोय. पुदिन्याचं पाणी काय नाही सांग, बोल ना. काय ते काय बोलू, काय बनवतोस? पाणीपुरी बनवतोय. पाणीपुरी रेसिपी सांगू का? रेसिपी सांग तर. ऐका, पहिला आपण कुकरमध्ये बटाटा आणि वाटाणे शिजत टाकलेले आहे. हां, त्याच्यानंतर आपण पुदिना घेतलेला आहे. पुदिना आणि मिरच्या घेऊन त्यात मिक्सरला लावलेलं आहे. त्याचं मिश्रण करून आता तिखट पाणी बनवत आहे आपण. अरे हा विसर, मी तिखट पाणी नाही, मी पुदिन्याचं पाणी म्हणते. मी हा पारशी तिखट पाणी आहे. आणि त्याच्यानंतर निलेशला हेल्प करण्यासाठी ते निलेशचे खास फ्रेंड येत आहेत. निलेशचे लाडकेच मग काय दाजी येऊन थांबतात किचनमध्ये. किचनमध्ये काम करणारा जागा होत नाही, सगळ्यांचं काम किचनमध्येच आहे. आजचे 2 कुक हे आहेत. ती मेन अन्नपूर्णा आहे, ती सांगणार सगळ्यांनी हा त्याला फॉलो करणार. चाललं कोच आहे त्याचा, तो तिला हेल्प करतो, तिला हेल्प करत चाललं इकडे काहीतरी. आणि ही इकडे नवऱ्याच्या काळजीची डबा टिफिन देण्यासाठी बसली वाट बघत नवऱ्याची. तर सगळे झोपलेत आणि आता 6 वाजल्यानंतर आता आठवलं त्यांना पाणीपुरी करायची म्हणून. हे आमच्या निलेशला बोलले की उद्या पाणीपुरी करूया, पण निलेश ऐकत नाही आहे. आताच पाणीपुरी करायची म्हणतो. म्हणून सगळं चाललंय आता गडबड. ह्या 2 नवरा बायकोंचं काय वेगळंच असतंय. मी इकडे व्हिडिओ बनवते ना, तिकडे गप्पा चाललं. आणि दाजी आता जाणार ते कामाला, नाईट ड्युटी आहे. आणि त्यांची बायको बघा लागले तयारीला. त्यांना लागले पाणीपुरीचं आणि तिला लागले नवऱ्याचं टिफिन कधी बनवून देते म्हणून. लाडाची बायको आहे ती. रगडा इकडे रेडी आहे आणि इकडे भांडी घासणारी बाई भांडी घासते. इकडे आमचा कुक निलेश चाललाय रगडा. पुन्हा भांडी घासतो मी ठेव. ए पुन्हा भांडी आहे, पुन्हा भांडी घासते मी ठेव. नंतर भांडी खूप होतं मग असतात. आणि इकडे मॅडम आहेत, कांदा चिरतात. सगळ्यांना रडवता येते. फॅन ठेवलाय चालू आणि कांदा चिरत बसले, म्हणजे म्हणते की सगळ्यांना रडा. आणि हे स्वामीचे फेवरेट बाबा. तसं ते स्वामीचे समजचे काका लागतात, पण समज त्यांना बाबा म्हणतो. हां, पाणीपुरी चालले पाणीपुरीसाठी भूक लागते. फायनली आमची पाणीपुरी रेडी झाली आहे. आणि पहिला निलेश ताव मारणार आहे पाणीपुरीवर. निलेश आणि समजला आले झोप. माझ्या डोळ्यातून पाणी येते का, कारण की आमच्या बहिणाबाईने कांदा चिरलाय. तू नाही म्हणूनच. सगळे मला सोडून पाणीपुरी खातात बघा. शोभते काय नाही आहे? हां, शोभतं का तुम्हाला? स्वामीला झोपवायला गेले मी आणि ह्याने सगळं सोडून मला पाणीपुरी खाल्ली. शोभतं का सांगायला जरा. सगळं मी बनवलं आणि ह्याने खाल्ले. कसे झाले दाजी? समज कुठे आहे? समज कसे झाले? समज तर पण बनवून देत नाही वाटतं. आपल्या पण चाललं काय काय. अरे स्वामी याच्यामध्ये घे समजा, असं घे. कशी बनवून सांगा जरा. हे बघ सांगलं सगळं. गोड पाणी असं टाकायचं हां, आणि त्याच्यावरती शेव असा टाकायचं. आणि तिकडे पण एक टाकायचं. तिखट पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी. मी व्हिडिओ बनवणार होते, मलाच भेटणार. व्हिडिओ बनवतच राहा. संपून घेतो. आणि हे अशा पद्धतीनं काय तो खायचं आहे. कसं आहे पोरगं बनवलं तुमच्या? एक नंबर. आता आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे. पप्पा कामावर जाणार, त्याच्या मम्मीने आता भाकरी बनवल्या घेतले पप्पांच्या डब्यासाठी. आणि मावशी इकडे बघा भांडी घासते. भांडी घासायचं. आम्ही मगाशी किचन साफ करून गेलो होतो. आता तिला म्हटलं घास भांडी. कुठला बघा दीदीने घेतले, त्याला रडतोय तो. बघा कशी भांडी घासते. भांडीचा साबण जाणं कर, भांडी भारी घासते. सगळे मुलं तर बाहेर खेळत आहेत. समुद्र काय फुल मजेतच आहे. त्याला मुलांसोबत खेळायला खूप आवडतं आणि त्या मुलींनी ना स्वामीला पण घेतलंय. त्याचं खेळणं कसं चाललं बघा. ते सोप्यावरचं घेतलं सगळं आणि खेळत आहेत. स्वामी तर खूप आगाव झालं आहे, खूप म्हणजे खूपच. ते पाणीपुरी जिरवायचं काम चाललंय. खेळायला छान वाटतं नाही पोरांना. हा बहिणीच्या घरी पाणीपुरी खाल्ली आणि तिकडे जेवण बनवले. काय स्पेशल म्हणजे तर पनीर आहे आणि हे माझं काहीतरी संमतने केलंय, लावलं इथं मला. ओ
हा पनीर आहे पनीर. चला हा हा आज खूप मेनू आहेत. काय काय हो? वांग्याचं भरीत, घेवड्याची भाजी, हे काय पनीर मशरूम मसाला. पनीर मशरूम मसाला तुम्ही बनवलाय ना स्पेशल. समज तुला काय पाहिजे? हा गाजर हलवा तिकडे तो चांगला आहे. चांगली सोय चालली इकडे आल्यावर. नाते म्हणते आणि 8 दिवस तरी नको म्हणाले जा लय मी निघून करतो तुला. बघा किती मस्ती चालली समजची. स्वामीची जास्त मस्ती झाली काकासोबत. काकाला झोपायला देत नाही. अंतरून घातलं की यांना एनर्जी येते वेगळी. पडेल स्वामीचं काय चाललंय आज हिंदीमध्ये इकडे झोपायचं, समज म्हणतो तिकडे झोपायचं, असं चाललंय. ए निलेश टाकू नको असं कॅच सारखं बॉल सारखं. मला मारलास मला मारलास तू मला मारलास. बघ समजा सर्दी होते औषध पी.